हॅलो नमस्ते. तर आज मी बनवलं होतं पालक पनीर. ते तुमच्यासोबत शेअर करते. कसं बनवलं तुम्हाला दाखवते. तर तुम्ही हा व्हिडिओ माझा पूर्ण बघा. तर मी ही 2 जुडी पालक घेतलेली. ती 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. कारण ते व्यवस्थित धुवून घ्यायचं, त्याच्यात माती असते ना, व्यवस्थित धुवून घ्यायची. आणि हे पनीर घेतलेलं, हे मी डेअरीचं पनीर घेतलं आहे. तुम्हाला पाहिजे तर तो पॅकेट पनीर पण घेऊ शकता, तसं काही नाही. आणि नंतर गॅसवर मी हे पाणी ठेवलं उकळायला आणि त्यामध्ये पालक घालून घ्यायची. सर्व अशी पालक ते घालायची. पाणी उकळलं की पालक घालायची आणि 1-2 मिनिटच जास्त वेळ नाही उकळायचं. 1-2 मिनिटच उकळून घ्यायची. पालक शिजून घ्यायची अशी. नाहीतर तर जास्त वेळ शिजवली तर त्याचा कलर चेंज होतो आणि तर मग काळसर दिसतं ते पालक. म्हणून ते 1-2 मिनिट उकळायचं. आता मी काढून घेते आणि ते थंड पाण्यामध्ये काढून घ्यायचे. एक टोपामध्ये पाणी घेऊन ठेवायचं. मी पाणी घेऊन ठेवलं आहे आणि ती थंड पाण्यामध्ये काढायची. कारण ते गरम असते ना, मग थंड पाण्यामध्ये घातली की त्याची प्रोसेस बंद होते. म्हणून ती थंड पाण्यामध्ये घालून घ्यायची. आणि ते मी ठेवते. आता हे वाटण करते. वाटणासाठी मी 2 कांदे, 2 टमाटे आणि आलं लसूण घेतली आणि हे सुकं खोबरं घेतलं आहे आणि 2 मिरच्या आणि एक कोथिंबीर जेव्हा मी पेस्ट बनवणार ना पालकची त्यामध्ये घालणार आहे. नंतर गॅसवर कढाई ठेवली. कढाईत तेल घातलं आणि सर्व आपण ते वाटण भाजून घेऊया. कांदा, आलं लसूण आणि खोबरं असं व्यवस्थित भाजून घ्यायचं. लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं. त्यामुळे टमाटे घालते मी. आतमध्ये टमाटे घालून व्यवस्थित भाजून घ्यायचं. थोडंसं मीठ टाकते. कारण टमाटे आणि कांदा आहे ना तो लवकर मऊ होईल म्हणून थोडं मीठ टाकून घेते. हे बघा आता व्यवस्थित भाजलं आहे. आता हे थंड झालं पाहिजे. थंड झाल्यानंतर आपण त्याला मिक्सरमध्ये लावून त्याची पेस्ट करून घेऊ. आता हे मिक्सरला मी लावून घेते, त्याची पेस्ट बनवते. हे मी पनीर जरा भाजून घेते. तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही भाजू शकता, नाही तर असं पण घालू शकता. मी थोडंसं भाजून घेतलं आणि वाटण पण करून घेतले मी. हे बघा जरा बारीकच करायचं, जाडसर नाही ठेवायचं, बारीक लावून घ्यायचं. कढाई ठेवली. कढाईमध्ये तेल टाकलं 1 चमच आणि त्यामध्ये जिरं व्यवस्थित भाजलं, तडतडलं की आपण वाटण घालून घ्यायचं आतमध्ये केलं ते. वाटण पण असं व्यवस्थित भाजून घ्यायला. अगोदर भाजलेलं आहे पण आता तेलात असं तेल सुटेपर्यंत असं व्यवस्थित जरा भाजून घ्यायचं. जोपर्यंत आपलं हे तेल भाजतं आहे ना तोपर्यंत आमचं हे मिक्सरला लावून घेऊया. पालक मिक्सरला लावूया. तर मिक्सरचं मी तेच भांडं घेतलं आहे वाटणचं. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही धुवू शकता. त्यामध्ये कोथिंबीर घातली आणि 2 मिरच्या घातल्या. कोथिंबीर जरा जास्त टाकायची. त्यामुळे कलर जरा चांगला येतो म्हणून कोथिंबीर जास्त घालून घ्यायची. हे बघा मी वाटून घेतलं. आता कलर बघा किती चांगला आला आहे, हिरवा. आता मी मसाले घालते. तर लाल तिखट घेतला, मग गरम मसाला आणि हळद तो पण भाजून घ्यायचा. 1-2 मिनिट असा भाजून घ्यायचा. आता काही आपलं तयार झालं आहे. तेल सुटलं आहे त्याला. आता हे याची पालकची पेस्ट केली ना ती घालून घेऊया.
आणि असं मिक्स करून घेतलं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यामुळे चवीप्रमाणे मीठ टाकलं. आणि त्या मी मिक्सरचं पाणी आहे ना, तर पालकचं तेच पाणी घातलं. तुम्हाला किती पातळ जाड पाहिजे असं तेवढी करून घ्यायची. पण पालक जरा जाडच असते, पालक पनीर, त्यामुळे मी जरा थोडी जाडच ठेवते. तुम्हाला पाहिजे तर इथे क्रीम पण तुम्ही घालू शकता. तर अशी क्रीम घालायची, मी नाही घातली आहे. आता मी त्यामुळे पनीर घालते. बारीक कापून घेतलं असं, त्यामुळे घालून घेते सर्व. आणि तेव्हा 5 मिनिट झाकण ठेवून 5 मिनिट शिजायचं. कारण ते आपल्याला काय पनीर आणि हे शिजलेलं आहे, जास्त वेळ नाही शिजायचं. 5 मिनिट झाकण ठेवून शिजून देऊया. हे बघा 5 मिनिट झाली आपली. आता हे आपलं तयार आहे पनीर. पण त्यासाठी एक तडका देऊया. तडका दिल्यामुळे ते पनीर अजून जरा चांगलं लागतं खायला. तर तडका पॅन घेतला, त्यामध्ये मी तूप घालते. गरम झालं की तूप टाकते. तुपाचा तडका देऊन बघा तुम्ही किती चांगलं लागते. आणि त्यामध्ये लसूण घातली, बारीक चिरून लसूण घालायची. आणि ती लालसर होईपर्यंत जरा लाल जायला पाहिजे. व्यवस्थित भाजली, लालसर झाली ना, हे लाल झाली आपली. आता हे पालकमध्ये घालून घ्यावी, व्यवस्थित घालून घ्यायची. आणि त्यावर झाकण ठेवायचं. लगेच असं झाकण ठेवून घ्यायचं, कारण ते लसणीचा वास असतो ना, त्यामुळे आतमध्ये आला पाहिजे पालकमध्ये. म्हणून 2 मिनटं असं व्यवस्थित झाकण ठेवायचं, त्यानंतर खोलायचं. हे बघा आपली आता तयार झाली आहे पालक पनीर. आणि त्यावर कोथिंबीर घालून घेऊया. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोथिंबीर घालू शकता. बघा आता तयार झाली आपली पालक पनीर. तुम्हाला कशी वाटली ती तुम्ही नक्की सांगा. आणि आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.